नाशिक उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे तसेच मानवाधिकार अधिकारी असल्याचं भासवून पान टपरी चालकाकडे तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली। जेल रोड परिसरातील शिवाजीनगर बस स्टॉपजवळ शिवनेरी पान टपरी चालवणारे दीपक पोपटराव बोराडे यांनी या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता MH46 CU 8706 क्रमांकाच्या एर्टिगा कारमधून 3 पुरुष आणि 3 महिला बोराडे यांच्या पानटपरीवर आल्या। त्यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी तसेच मानवाधिकार अधिकारी अशी करून दिली। पानटपरीत गुटखा विक्री होत असल्याचा आरोप करत त्यांनी तपासणी सुरू केली। यावेळी संशयितांनी बनावट ओळखपत्र दाखवून कारवाईची भीती निर्माण केली। त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपये आणि नंतर तडजोडी अंती 5 लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला। दीपक बोराडे यांनी पैसे नसल्याचं सांगून वेळ मागितला। त्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकार संदीप नवसे यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। पत्रकार नवसे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संबंधितांकडे ओळखपत्रांची मागणी केली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत। त्यामुळे संशय बळावल्याने नवसे यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। पोलीस येत असल्याचे चाहूल लागताच संशयित महिलांची धावपळ उडाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांची चौकशी केली। तपासणी दरम्यान त्यांच्याकडील ओळखपत्र बनावट असल्याचं उघड झालं। या प्रकरणी सुनील गजानन मालुसरे, शरद रामचंद्र गायकर, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे आणि सरला शरद गायकर सर्व राहणार ठाणे यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सरकारी अधिकारी असल्याचं खोटं भासवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.